सदस्य टी सुमती आणि आणखी अनेक सदस्यांनी सांगितलं. हे विधेयक आणण्याचा अर्थ हा आहे की जम्मू काश्मीरला राज्याचा दर्जा मिळणार नाही. भाई बिल को पायलट तो मैं कर रहा हूं, लेकर मैं आया हूं, मनसा मैंने स्पष्ट कही है. हे कुठेही लिहिलेलं नाही की राज्याचा दर्जा मिळणार नाही. आप कहां से ड्रॉ करते हो? आपकी तुमच्या मनातल्या आशंका जनतेवर का थोपवता? कश्मीर की जनता पर क्यों थोप रहे हो? मैंने इसी मी पुन्हा एकदा सांगतो, और फिर से कहता हूं, या विधेयकाचा जम्मू काश्मीरला राज्याचा दर्जा देण्याशी काही संबंध नाही. नहीं है. योग्य वेळी जम्मू काश्मीरला राज्याचा दर्जा दिला जाईल. अरुणाचल हे राज्य नाही का? गोवा हे राज्य नाही का? मिझोरम हे राज्य नाही का? ही सर्व राज्यच आहेत. लक्षपूर्वक वाचलं असतं तर इतकी फजिती झाली नसती. ही सर्व राज्य आहेत जिथे विशिष्ट भौगोलिक परिस्थिती असते, प्रशासकीय व्यवस्था असते. तिथे नेहमीच अधिकाऱ्यांना पाठवावं लागतं. ते राज्याच्या विकासासाठी जातात. जे मसुरीत प्रशिक्षण घेतात ते अखिल भारतीय कॅडरचे आहेत. जम्मू काश्मीर कैडर के लोग पहले लिया करते थे. ये ऑल इंडिया कैडर है मान्यवर. और ओवैसी साहब तुम्ही हिंदू मुस्लिम असं विभाजन करता. भाई आपके तुमच्या मनात सगळंच हिंदू मुस्लिम असं आहे. चीज हिंदू मुस्लिम है, मैं तो समझता हूं ओवैसी जी आपको. मगर मात्र तुम्ही देशातल्या अधिकाऱ्यांचीही हिंदू मुस्लिम मध्ये विभागणी करता. डिवाइड कर दे. क्या कर काय करू शकतो आपण? एक हिंदू अधिकारी मुस्लिम जनतेला सेवा देऊ शकत नाही का? एक मुस्लिम अधिकारी हिंदू जनतेची सेवा करू शकत नाही का? कोणत्या प्रकारच्या देशात आपण पुढे जात आहोत? जेव्हा विरोधी पक्षात बसता तेव्हा आपण काय केलं होतं ते देखील जरा आठवून पहा, नाहीतर मग हे ऐकावं लागतं. सुननी पड़ेगी. मान्यवर, ते आम्हाला 4G आणि 2G का म्हणत आहेत? मी अजूनही म्हणतो, सर्वात मोठा नागरिकाचा अधिकार आहे सुखानं आणि शांततेनं राहण्याचा, सुरक्षित राहण्याचा. रहने का सलाम जिथं सुरक्षा नाही तिथं अधिकाराला काही अर्थ नाही. ही नवीन फॅशन सुरू झाली आहे. मान्यवर, मी सांगू इच्छितो की हे जे कोणी बोलत आहेत की आम्ही परदेशातल्या दबावामुळे बोलत आहोत, मी त्यांना विचारू इच्छितो, कुणाच्या दबावामुळे कलम 370 इतकी वर्ष सुरू ठेवण्यात आलं? समय तक चालू रखा आपने. हे तर जरा सांगा, कुणाचा दबाव आहे? कौन प्रेशराइज करता था? अभी आता कोणीतरी म्हटलं मोठमोठ्या साहित्यिक भाषेत की सरकारचा जनतेबरोबर एक करार होता. की शासन का जनता से वादा था, एक एग्रीमेंट था. मी तर करार अगदी बारकाईनं वाचतो. मी तर मानतो की यापूर्वीच्या सरकारनं जी आश्वासनं दिली ती देखील लक्षपूर्वक वाचायला हवीत आणि त्यावर अंमलबजावणी व्हायला हवी. 370 बाबत म्हटलं गेलं, की 370 आणि 35A हा देशाच्या सरकारचा जम्मू आणि काश्मीरच्या जनतेशी करार होता. एग्रीमेंट जरूर था. मात्र त्यातला तात्पुरता हा शब्द तुम्ही वाचायचं विसरून जाता. हे तात्पुरतं होतं. और जो आणि जे मला हिशेब विचारत आहेत, 17 महिने राज्याचा दर्जा केव्हा देणार? आम्ही नक्की देऊ. जरूर देंगे. मात्र मी त्यांना विचारतो, चाहता हूं हा राज्याचा दर्जा तात्पुरता आहे. 17 महिन्यात हिशेब मागता. 17 महीने में हिसाब मांग. तात्पुरते 370 कलम 70 वर्ष चाललं, त्यावेळी का नाही हिशेब मागितला? क्यों हिसाब नहीं मांगते थे? ही तात्पुरती तरतूद किती काळ तात्पुरती राहणार? तात्पुरती तरतूद का नाही काढून टाकली? का कोणी विचारलं नाही? कारण रखवलदाराचं राजकारण करायचं होतं. हे सरकार रखवलदाराच्या राजकारणानं चालत नाही. हे सरकार देशाच्या कल्याणासाठी निर्णय घेतं, देशाचं भविष्य सुधारण्यासाठी निर्णय घेतं. आपण येऊ जाऊ, लोकशाही आहे, जिंकू किंवा हरू, हे लक्षात घेऊन देशाचं भविष्य अधांतरी ठेवू शकत नाही. आम्ही ठेवणार नाही. ये आपकी तुमचं धोरण आहे, तुम्हाला मुबारक. 2G 4G परक्यांच्या दबावामुळे केलं आहे. ओबीसीला माहीत नाही, ज्यांचं ते समर्थन करत होते ते UPAचं सरकार गेलं आहे. हे नरेंद्र मोदींच्या भारतीय जनता पार्टीचं सरकार आहे. इथे देशाचे निर्णय देश घेतो, इथली जनता घेते. कुणी आमच्यावर दबाव टाकू शकत नाही आणि आम्ही
ते यासाठी मर्यादित ठेवलं होतं कारण आम्हाला सांभाळण्यासाठी वेळ हवा होता. समय चाहिए था। अफवा पसरवल्या जाऊ नयेत यासाठी वेळ हवा होता. समय चाहिए था। आणि तुम्ही आम्हाला विचारत आहात अधिरंजनजी 2G आणि 4G. तुम्ही तर मोबाईल फोन बंद केले होते आणि 20 वर्ष बंद ठेवले होते. सरकारनं 2G 4G सोडाच मोबाईल सेवाच बंद केली होती. तेव्हा कुठे गेले होते सर्व अधिकार? मी तुम्हाला विचारतो मान्यवर, और आपके माध्यम से कुठे गेले होते अधिकार? जेव्हा विरोधी पक्षात बसता तेव्हा आपण काय केलं होतं ते देखील आठवायचं असतं, नाहीतर ऐकून घ्यावं लागतं. 3 घराण्यांनी जे शासन केलं त्यांनी मानव अधिकारांचं हनन केलं. मानव अधिकार केवळ काही लोकांपुरते मर्यादित आहेत का? पाकिस्तानमधून देशाला शरण आले त्यांच्यापुरते सीमित नाही. ज्या काश्मीरी पंडितांना पळून जायला लावलं त्यांच्याशी सीमित नाहीत का? त्यांच्यासाठी नाही. सुफी संत पळून गेले त्यांच्यासाठी नाही. वाल्मिकी लोक जमात ज्यांना मतदानाचा अधिकार नव्हता त्यांच्यासाठी सीमित नाहीये का? त्यांच्यासाठी तुमच्या मनात भावना नाहीत? कारण ते तुमची वोट बँक नाहीत. मानवाधिकाराकडं वोट बँकेच्या नजरेनं पाहणं तुमचं काम आहे. मानव अधिकारांकडे मानव अधिकारांच्या दृष्टिकोनातून पाहतो. तुम्ही सरकारी जमीन आपल्या लोकांमध्ये वाटली. आम्ही तिची लँड बँक बनवली. आता उद्योगांना देऊ. उद्योग विकसित होतील, रोजगार वाढेल, विजेचा वापर वाढेल, GST मिळेल, महसूल मिळेल. जम्मू काश्मीर एक आत्मनिर्भर राज्य बनेल. या दिशेनं आम्ही पुढे जात आहोत. जम्मू काश्मीरच्या उद्योगांसाठी सर्वात मोठा अडथळा होता. तिथे जर उद्योग उभारायचा असेल तर जमीन मिळत नव्हती. 370 कलम हटवलं. जमीन कायद्यात परिवर्तन केलं. आता अशी स्थिती आहे, जम्मू काश्मीरमध्ये उद्योग उभे राहतील. 6 महिन्यांपूर्वी आम्ही जे काम केलं आहे, आता उद्योगही येतील. उद्योग येण्यासाठी प्रोत्साहन पॅकेज भारत सरकारनं मंजूर केलं आहे. नरेंद्र मोदी जी की अगुवाई में भारत सरकार लाई है, अप्रूव किया है. जम्मू काश्मीर सरकारनंही त्याला मंजुरी दिली आहे. कोविड विरुद्ध लढाई देखील आम्ही याच काळामध्ये लढलो. जो 17 महिन्यांचा हिशेब मागितला जातो आणि सर्वात चांगलं कोविड व्यवस्थापन नायब राज्यपालांच्या नेतृत्वाखाली जम्मू काश्मीर सरकारनं केलं आहे. लसीकरण देखील सुरळीत सुरू आहे. बहुत स्मूथ तरीके से घाटी और जम्मू दोनों तरफ चल रहा है. मान्यवर, एम्सची स्थापना केली आहे. 2 एम्स उभारण्याचं काम केलं. सुमारे 2000 कोटी प्रत्येकी, याप्रमाणे 4000 कोटी जम्मू काश्मीरला दिले आहेत. याची सुरुवात झाली आहे. 7 नवीन वैद्यकीय महाविद्यालयांची स्थापना. 7 नए मेडिकल कॉलेज. 70 वर्षात 3 होते, 17 महिन्यात 4. अनंतनाग, बारामुल्ला, रजौरी, लोढा, कठवाडा, हिंदवाडा, उधमपूर या 7 नवीन वैद्यकीय महाविद्यालयांची सुरुवात झाली आहे. त्यापैकी 5 विद्यालयांमध्ये एक तात्पुरता परिसर म्हणून शिकवायला सुरुवात केली आहे. वाट पाहिली नाही. 22-23 मध्ये 2 वैद्यकीय महाविद्यालय सुरू केली जातील. जीवनासाठी पाणी महत्त्वाचं आहे. काँग्रेससाठी 4G महत्त्वाचं आहे. मात्र आमचं मत स्थिर आहे. 4G आवश्यक आहे, मात्र पाणीही आवश्यक आहे. म्हणून सप्टेंबर 2022 पर्यंत 18.60 लाख कुटुंबांना पाईपद्वारे घरी पाणी देण्याची योजना पूर्ण होईल. आता तुम्ही म्हणाल 2022 बद्दल बोलता. आता 4 जिल्ह्यात 100% पाणी पुरवठ्याचं काम आम्ही पूर्ण केलंय. 2022 पर्यंत उर्वरित जिल्ह्यांचं काम पूर्ण करू. त्याचबरोबर विद्यालय, अंगणवाडी, शैक्षणिक संस्था, रुग्णालय यांना जोडण्याचं काम करू. मसुरी साहेब विचारत होते, काय केलं जम्मू काश्मीरसाठी? तुम्ही करार वाचत नाही. सरकारचा करार असतो जनतेशी. अहो, करार तर कागदावर असतो. जम्मू काश्मीर तर आमच्या मनात आहे. देशभरात 5 लाख रुपयांपर्यंत आरोग्य योजना आयुष्यमान भारत म्हणून ओळखली जाते, प्रधानमंत्री आयुष्मान भारत योजना से जानी जाती है, PM जय के नाम से जानी जाती है, जी गरिबांसाठी आहे.
पंतप्रधानांनी जम्मू काश्मीरसाठी सेहत योजना आणली. कुणी करोडपती असेल किंवा रोडपती असेल, रस्त्यावर राहणारा असेल किंवा मोठ्या महालात राहणारा, वाला हो या बड़े से बड़े महल में रहने वाला हो, त्याला 5 लाख रुपयांपर्यंत सुविधा देण्याचं काम आम्ही केलं.